मध्ये काहीच नवल असं वाटत नाही। जर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी चार्टर फ्लाईट केलं असतं, त्या चार्टर फ्लाईट मध्ये या सगळ्या मंडळींना बोलवलं असतं आणि मग ते चर्चा करत नागपूरमध्ये आले असते तर ते ठीक होतं। पण माननीय देवेंद्रजी स्वतः नागपूरच्या दौऱ्यावर असल्यामुळे ते सर्व्हिस फ्लाईट मध्ये आहेत। त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे उद्धवजी देखील त्या फ्लाईट मध्ये आहेत। तर त्याच्यामध्ये आम्हाला काय वाटण्याचं गरज आहे किंवा आम्हाला काय असुरक्षित वाटण्याचं गरज आहे? फोटो जे दिसत आहेत त्याच्यामध्ये देवेंद्रजींच्या सीटच्या बाजूला कोणच बसलेलं नाही हे देखील आपण चॅनलच्या माध्यमातूनच बघतोय। त्याच्यानंतर उद्धवजी आदित्यजी कुठे बसले हे देखील चॅनलच दाखवत आहे आणि त्याच्यामध्ये चर्चा झाली तर त्याच्यामध्ये म्हणजे असं काय राग येण्यासारखं किंवा आम्हाला असुरक्षित वाटण्यासारखं काहीच नाही। उदय सामंतजी, आत्ताच खासदार फुटीची पार्श्वभूमी आहे। ठाकरे सेनेकडून शिवसेनेला टार्गेट केलं जातं, एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली जाते। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर खासदारांच्या फुटीर खासदारांच्या मतदारसंघातला उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरचा हा संवाद आहे। आपण तिघं भेटलो हीच मोठी बातमी असं मुख्यमंत्री म्हणाले। हे सगळंच योगायोग असं वाटतं तुम्हाला? 100% योगायोग आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे मी पण नागपूरला आहे आता। म्हणजे मी सुद्धा नागपूरचा आता एक पक्षप्रवेशाचा कार्यक्रम करून मी देखील नागपूरमध्येच आहे। म्हणजे असं आपण गृहीत धरायचं का की माननीय देवेंद्रजी पण नागपूरमध्ये आहेत, माननीय उद्धवजी पण नागपूरमध्ये आहेत, माननीय आदित्यजी पण नागपूरमध्ये आहेत आणि शिवसेनेचा शिंदे साहेबांसोबत काम करणारा एक सहकारी म्हणून मी देखील नागपूरमध्ये आहे। म्हणजे आमची भेट झाली। तर मला असं वाटतं की विमानातनं त्यांची तिकीट सगळ्यांची सारखी असतील त्याच्यामुळे ते आले असते आणि ते तर चार्टर फ्लाईट नाही। मी आता अरविंद सावंत साहेबांचं देखील स्टेटमेंट ऐकलं, त्यांनी हाच मुद्दा त्या ठिकाणी सांगितला की चार्टर फ्लाईट आहे का ते नाही आहे आणि भले चार्टर फ्लाईट मधनं देखील ते एकत्र आले असते तरी आम्हाला दुःख वाटण्याचं काही कारण नाही। शेवटी ही राजकीय संस्कृती आहे। जरी राजकारणामध्ये आम्ही एकामेकाचे विरोधक असले तरी सुद्धा एका ठिकाणी जर मी गाडीतनं निघालोय आणि एखादा माझा विरोधक कोणतरी वाटेत उभा असेल तर त्याला गाडीत घेऊन जाणं हा काय म्हटलं गुन्हा नाहीये। त्याच्यामुळे मला स्पष्ट असं वाटतं की यामुळे काय आम्ही असुरक्षित झालेलो नाही। आम्हाला त्यांच्यामध्ये जी काय चर्चा होईल न होईल याचा विचार करण्याची देखील आवश्यकता नाही। 100% महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांबरोबर 100% विश्वास आहे आणि त्यांच्यामधलं आणि शिंदे साहेबांमधलं बॉन्डिंग जे आहे त्याच्यामध्ये कोणी तिसरी व्यक्ती आली तरी ते बाजूला होणार नाही। उदय सामंतजी, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेकडून खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला टार्गेट केलं जात आहे, मात्र भाजपवर टीका केली जात नाहीये। असं असताना आता एप्रिलमध्ये गुप्त भेटीच्या चर्चा समोर आलेल्या होत्या। योगायोग हे सगळे असतात का? म्हणजे एकीकडे महायुतीत अशा प्रकारच्या काही घटना घडत असताना, घडामोडी होत असताना, शिवसेना आता खासदारांच्या बाबतीत सगळ्यात मोठा भाऊ होत असताना अशा प्रकारच्या भेटी हा योगायोग असतो? मी तुम्हाला अगदी स्पष्ट पद्धतीने सांगितलं, मी जेवढं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना ओळखतो या दोघांमधलं बॉन्डिंग हे अतिशय अप्रतिम आणि अतिशय चांगलं आहे। त्याच्यामुळे देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुमच्या मनामध्ये जी गोष्ट आहे ती 100% आमच्या मनामध्ये नाही। त्याच्यामुळे त्याची चर्चा करण्याची आणि त्याचा विचार करण्याची देखील आम्हाला आवश्यकता नाही। आमच्या मनात कोणती गोष्ट आहे उदय सामंतजी? म्हणजे मीडियाच्या मीडियाच्या म्हटलं ना की नाही आपण मॅडम आता असं म्हटलं की खासदार आता 6 आमच्याकडे आले मग त्या पार्श्वभूमीवर हे सगळे भेटतायत तर जे तुमच्या मनामध्ये ते 6 एकत्र आले म्हणून हे भेटतायत अशी जी शंका आहे ती आमच्या मनामध्ये अजिबात नाही असं मी म्हटलं। पण या सगळ्यावरनं श्रेयवाद महायुतीत नाही असं म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे ग्रीन सिग्नल दिल्लीतनं कोणी मिळवून दिला यावरून तर वक्तव्य समोर आलीच की। हे वक्तव्य कोणाशी आपण आता थोडं कसं करतो की भेटीवरनं दुसऱ्या ट्रॅकवर येतोय। माझं म्हणणं स्पष्ट असं आहे की जी भेट भले झाली पण असेल त्याला आम्हाला दुःख वाटण्याचं काही कारण नाही। नक्कीच, धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी। प्रवासाची ही एक्सक्लुझिव्ह